नमस्कार. आज आपण एका खूप प्रसिद्ध पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, ब्रॅम स्टोकरचं ड्रॅक्युला. आपल्याकडे या 1897 सालच्या क्लासिक गॉथिक हॉरर कादंबरीचे एक परीक्षण आहे आणि आपण त्या आधारे जरा खोलात जाणार आहोत. म्हणजे का आजही ही कादंबरी एवढी महत्त्वाची वाटते, काय खास आहे यात, ती या परीक्षणाच्या मदतीने समजून घेऊया. या परीक्षणात एक गोष्ट सुरुवातीलाच सांगितली आहे, जी मला खूप इंटरेस्टिंग वाटली, म्हणजे कथेची मांडणी. ती पत्र, डायरीतील नोंदी, वर्तमानपत्रांची कात्रणं अशा गोष्टींमधून उलगडते. हो ना. आणि ही शैली, म्हणजे ज्याला एपिस्टोलरी स्टाईल म्हणतात, त्यामुळे एक वेगळाच इफेक्ट येतो. असं वाटतं की आपण स्वतःच ती पत्र वाचतोय, त्या नोंदी बघतोय. एक प्रकारची तात्काळता येते कथेत. अगदी. आणि गूढता पण वाढते, नाही का? तुकड्या तुकड्यांमध्ये माहिती मिळत जाते. बरोबर. पण हो, परीक्षण हेही म्हणतं की यामुळे काही जणांना कदाचित कथेचा वेग थोडा हळू वाटू शकतो. म्हणजे ही शैली सगळ्यांनाच आवडेल असं नाही. प्रत्येकाची आवड वेगळी असते. ते शक्य आहे. बरं, तर कथेच्या मूळ गाभ्याकडे येऊया. सुरुवात होते जॉनथन हार्कर नावाच्या वकिलापासून. तो जातो ट्रान्सिल्व्हेनियाला. हो. आणि तिथे काउंट ड्रॅक्युलाच्या त्या भयान किल्ल्यात तो अडकतो. म्हणजे तो एक प्रकारे कैदीच बनतो. आणि हा भाग खरं तर कथेचा तो गॉथिक फील सेट करतो. म्हणजे ते जुने किल्ले, गूढ वातावरण, रहस्य. बरोबर. ते गॉथिक साहित्याचं वैशिष्ट्यच आहे. मग पुढे काय होतं? ड्रॅक्युला इंग्लंडला येतो, बरोबर? हो. आणि मग इंग्लंडमध्ये तो आपलं जाळं पसरायला सुरुवात करतो. निष्पाप लोकांना, जसं लुसी वेस्टनरा, त्यांना आपलं शिकार बनवतो. आणि इथून मग खरा संघर्ष सुरू होतो. आणि मग येतो प्रोफेसर अब्राहम व्हॅन हेल्सिंग. त्यांच्या टीममध्ये मीना आहे, स्वतः जॉनथन हार्कर आहे. हे सगळे मिळून ड्रॅक्युलाला थांबवायचा प्रयत्न करतात. तर परीक्षण या संघर्षाबद्दल काय म्हणतं? फक्त चांगल्या वाईटाचा लढा आहे की अजून काही? नाही, परीक्षण म्हणतं की हे फक्त तेवढं नाहीये. यात अजून बरेच पैलू आहेत. एकीकडे व्हॅन हेल्सिंग आहे, जो आधुनिक विज्ञानाचं प्रतिनिधित्व करतोय. पण गंमत म्हणजे त्याला ड्रॅक्युलासारख्या प्राचीन शक्तीशी लढायला जुन्या अंधश्रद्धा, लोककथा यांचा आधार घ्यावा लागतो. अच्छा, म्हणजे विज्ञान विरुद्ध अंधश्रद्धा असा एक संघर्ष आहे यात. इंटरेस्टिंग आहे हे. अगदी. आणि परीक्षणानुसार हा त्या व्हिक्टोरियन काळातला एक महत्वाचा तणाव होता. अजून एक महत्वाची थीम जी परीक्षण हायलाईट करतं, ती म्हणजे अज्ञात किंवा परकीय गोष्टींची भीती. म्हणजे ड्रॅक्युला फक्त व्हॅम्पायर नाही आहे, तर तो बाहेरून आलेला एक धोका आहे. बरोबर. तो त्या स्थिर, प्रस्थापित व्हिक्टोरियन समाजासाठी, त्यांच्या मूल्यांसाठी एक आव्हान आहे. ही भीती बाहेरच्या जगाची, बदलाची, आणि परीक्षण असंही सुचवतं की कदाचित लैंगिकतेबद्दलच्या दबलेल्या भावनांची भीती ह्याचं प्रतीक म्हणून ड्रॅक्युला समोर येतो. यामुळेच कदाचित त्याला ते सायकोलॉजिकल हॉररचं स्वरूप येत असेल, नाही का? म्हणजे केवळ वरवरची भीती नाही. अगदी. परीक्षण हेच म्हणतं की भीती फक्त रक्ताने किंवा हिंसेने नाही, तर ती वातावरणातून, पात्रांच्या मनातल्या द्वंद्वातून, त्या तणावातून निर्माण होते. आणि हीच गोष्ट या कादंबरीचं मोठं बलस्थान आहे, असं परीक्षण सांगतं. ती वातावरण निर्मिती, ती रहस्यमयता. आणि अर्थातच काउंट ड्रॅक्युला हे पात्र इतकं गुंतागुंतीचं आणि लक्षात राहणारं खलनायक पात्र उभं करणं हे सोपं नाही. पण परीक्षणात काही कमतरता पण सांगितल्या आहेत का? आपण वेगाबद्दल बोललो होतो. हो, वेगाचा मुद्दा आहेच. आणि काही पात्र, विशेषतः स्त्री पात्र, त्या काळाच्या चौकटीत बघितली तर थोडी मर्यादित वाटू शकतात, असं परीक्षण नमूद करतं. पण तरीही एकूण विचार करता निष्कर्ष खूप सकारात्मक आहे. म्हणजे थोडक्यात परीक्षण म्हणतं की ड्रॅक्युला ही फक्त एक व्हॅम्पायरची कथा नाही, तर ती भीती, सत्ता, नैतिकता, लैंगिकता अशा अनेक खोलवरच्या विषयांना स्पर्श करते. आणि म्हणूनच गॉथिक साहित्य किंवा आधुनिक भयकथांच्या मुळाशी ज्यांना जायचंय त्यांच्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं. रेटिंग पण चांगलं दिलंय, 4.55. पत्रशैली, ते गडद गॉथिक वातावरण आणि त्यातले गंभीर विषय, यामुळेच ती आजही एवढी प्रभावी आहे आणि वाचकांना आकर्षित करते. आणि जाता जाता एक विचार मनात घोळतोय, जो परीक्षणातही कुठेतरी सूचित केलाय, की ही जी परकीय किंवा अनोळखी गोष्टीबद्दलची भीती कादंबरीत दाखवली आहे, जी त्या व्हिक्टोरियन समाजाची होती, ती भीती आज आपल्या समाजात पूर्णपणे संपली आहे की फक्त तिचं रूप बदललंय? विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.